रामराम मित्रांनो, आम्ही मावळगडसाठी निघालेलो आहे. 40 ते 50 किलोमीटर आहे इथनं. तरी आता हे आमचे मित्र आलेले आहे, शैलेश भाऊ आहेत, हे आहेत आमचे संतोष भाऊ. आम्ही रामराम म्हणलं सगळ्या मित्रांना. रामराम सगळ्या मित्रांना. आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. तर आता आमचा समोरचा प्लॅनिंग असा आहे, आपण इथून आता पहिलं जाणार आहोत औंढा नागनाथ. तिथे औंढा नागनाथ तिथे दर्शन घेऊया. तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर कुठे जायचं आहे? नंतर नांदेड, औंढा नागनाथचं झालं. नांदेडला काय काय करायचं? नांदेडला गुरुद्वाराचं दर्शन घे. भाऊ आपलं संध्याकाळला कुठे जाण्याचं प्लॅनिंग आहे? संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला मावळगडला जायचं प्लॅनिंग आहे. म्हणजे मावळगडला आपण मुक्कामासाठी जाण्याचा अर्थ पूर्ण ठीक आहे. परिस्थितीमध्ये मावळगड हे गाठाचं आहे. आता आम्ही औंढा नागनाथ इथे पोहोचलेलो आहोत. आता आम्ही आपले दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आपण बघू शकता आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र शैलेश भाऊ आणि संतोष भाऊ हे दोघेही आहेत. हे आमचे संतोष भाऊ आणि ते आमचे सहकारी शैलेश भाऊ आहेत. शैलेश भाऊ तिकडे फोटो घ्यायचे दादा. फोटो घेतात शैलेश भाऊ आहेत सोबत. आपण आता समोर आतमध्ये दर्शनासाठी जात आहोत. हे बघू शकता आपण ज्या टायमाला इथे खूप गर्दी असते ना, त्या टायमाला इथे बाऱ्या बाऱ्या तेच ना, नंबराची रांग म्हणजे दर्शनासाठी जे आपण बारीला उभा राहतो, नंबरला उभा राहतो, तर त्याची श्रावण सोमवार अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे इथे. काय गर्दी खूप कमी आहे आज इकडे. दिवाळीचा पेढा असल्यामुळे दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत. प्रसाद घेतलेला आहे. आता आम्ही आता समोर आतमध्ये दर्शनासाठी जात आहोत. आता आम्ही मंदिराच्या मेन दरवाजापाशी आलेलो आहोत. आतमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता आतमध्ये तशी गर्दी गर्दी तर भरपूर आहे. 1 तास लागेल दर्शनासाठी. आणि आता तिकडल्या साईडून समोर आलेलो आहोत. आता आम्ही इथे वरती जे टप्पे आहेत, आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहोत. आपण वरती जाणार आहोत आणि मग आपल्याला समोर जे मंदिर आहे, मेन मंदिर, आपल्याला तिथे जाण्याचा रस्ता आहे. इकडल्या साईडला बघू शकता आपण किती भव्य असा एक मस्त त्रिशूल आहे. तिथनं गाडी पण तिथनं जात आहे. इकडला बाहेर बारी पूर्ण लागलेली आहे. मी खाली होतो तेव्हा वर येताना आपण व्हिडिओ काढलेला होता. त्याच्यानंतर आता आपण समोर आलेलो आहोत. मी तुम्हाला अगोदर हा त्रिशूल पण दाखवला होता. हे बघा, हे तुम्हाला अद्भुत असा पुरातनकालीन असा रथ आहे.
हा रथ खूप जुना दिसत आहे मला, एकदम पुरातन तालीममध्ये दिसत आहे. आणि हा जो प्राचीन कालीन मंदिर असून त्याच्यावरती आपल्याला प्राचीन चिन्ह आढळून येत आहे. असं मूर्ती वगैरे झालं, भरपूर प्रमाणात इथे मूर्ती वगैरे आहेत. आपण बाजूचा परिसर बघू शकता. बघा इकडून आपल्याला दिसत आहे पूर्ण संतोष भाऊ यांना थोडीशी झोप येत आहे. राऊंड खूप असा कंटाळा आलाय त्यांना. कमीत आम्ही एक तास होत आलाय आम्ही रांगेमध्ये उभा आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जास्तीत जास्त एक 50 मीटर ते 100 मीटर समोर सरकलेलो आहोत. पूर्ण पुढे जे आहे पूर्ण जाम आहे. आणि आणखीन आम्हाला एक तास लागण्याची शक्यता आहे दर्शनासाठी. इथून पुन्हा आम्हाला समोर तिकडेही आम्हाला खूप वेळ होण्याची शक्यता आहे. तिथून माहूरगडलाही जाण्याचं आहे. तर आम्हाला रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत माहूरगडला पोहोचून अशा देव महाराज आलते. हा बघा इथे नामदेव महाराजाचं मंदिर आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, शिरवलेले देव जगामध्ये हाती, नामदेव हाती तुझं बेला तुझं एक राक्षस राहत होता. अरे पुजारीला मारून खात होता हिच्या मोचा. एक पुजारी वाचला, एक पुजारी म्हणायला लागला दादा तुला का होय. तो म्हणायला लागला मला काही हवं नाही, फक्त मला एक देवीचा पाहिजे. तुम्हाला हा इथे नंदीबेल दिसतो. नंदीबेल थोडा तिरपाक्षा बघतो. का बरं थोडा तिरपा बघतो. तुम्ही आतमध्ये जासाल तुम्हाला काचामध्ये विष्णूची मूर्ती दिसतो. विष्णूची मूर्ती थोडी समोर आहे, थोडा गाभारा साईडला आहे. नंदीबेल वाकू पाहतो मधातली ज्योतलिंग आहे का नाही आहे. इसोबा टेकड्याच्या याच्याना एका पिंडीवर पाय पडला गेला. नामदेव महाराज म्हणायला लागले दादा माझा पाय आटून दुसऱ्या बाजूला ठेव, मला उठता येत नाही. चमत्कार झाला. जागोजागी 6 पिंडी तयार झाल्या. तिथं जो या बारीच्या लोकांना बरं नाही दिसला. नामदेव महाराजाला धक्काबुक्की दिली भीमानी. चारी दिशेला 4 गदे मारले. बघा पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तुम्हाला इथून कळसावरचा पांढरमा दिसतो. औरंगजेबने खंडन केला. इंदावरची आईला दिवना बांधलेला आहे. अशी माहिती मी 3ऱ्या वर्गात शिकतोय. मला वडगील नाही तिच्याबरोबर गाईडचं काम करतोय. तुमची मदत झाली शिक्षणाबद्दल. मदत म्हणून देऊ शकता. माझी जबरदस्ती नाही. बोले एकदा नागनाथ महाराज की जय. बघा आताच त्या मुलांनी इथली पूर्ण माहिती सांगितली होती. त्याप्रमाणे खरंच नंदी हा थोडासा तिरपा बघतो आहे. आपण बघू शकता नंदीची जी मान आहे ती थोडीशी तिरपी आहे. खूप असं अप्रतिम हे दृश्य आहे. आता आपण बघूया समोर. आपल्याला आणखीन खूप असं दूर जायचं आहे. आणखीन एक अर्धा तासाचा जवळपास आपल्याला टाइम लागू शकतो. दर्शन घेऊन बाहेर येत आहेत. बाहेर येण्याचा एक मार्ग हाच आहे. मंदिराचं मेन गेट आहे. आणि आता मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी एकदम जवळ आलेलो आहोत. एक 15-20 मिनिटात आमचे दर्शन होऊन जाईल शक्यतो. बघूया समोर काय होतं ते. नाविक भक्त मजा करताना आपण आता मंदिराच्या मेन गेट समोर आलेलो आहोत. एकदम जवळ दानपेटी आहे. राईट साईडला गणपतीची मूर्ती आहे. आपण बाहेरचे नजारे बघू शकतात. आता आम्ही आतमध्ये जात आहोत दर्शनासाठी. आता मोबाईल शूटिंग बंद राहील आहे. मशालची डिझाईन दिसते. आपलं दिवा वगैरे लावण्यासाठी त्याच्यावरती म्हणजे डिझाईनमध्ये मशाल दिसून जाईल आणि वरती दिवा पण लावण्यात येईल. आणि हे पूर्ण हे आतमधलं
दर्शनासाठी एक 10 मिनटं आणखी लागतील. 10 मिनटं मोगापासून म्हणतोय मी, पण काय होतं आहे की समोर आल्यावर आणखी गर्दी दिसते. आपण आतमध्ये अर्ध्यामध्ये आलेलो आहोत. श्री नागनाथ मंदिर श्री मंदिर आहे. हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. असं ज्योतिर्लिंगाला 1-2 नंबर दिलेला आहे ना, हा 8 नंबरचा ज्योतिर्लिंग आहे. 8वं ज्योतिर्लिंग. तिकडनं जे आलेले आहेत ना, हे 200 रुपयेवाले आहेत. 200 रुपये देऊन आलेले पासवाले लोक. हे इकडनं आलेलो आहोत आम्ही बारीमधनं. आपण बघू शकता असा या मंदिराचा नजारा आहे. अजून सुंदर दिसतं आहे आणि हे दगडाचं असल्यामुळे इथं गरमीही खूप जास्त होत नाही आहे. व्हेंटिलेशनसाठी दरवाजे आहेत. आपण आत्ता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. आत मंदिर जे आहे ते, आणि बाहेर आल्याच्यानंतर आम्ही बघतो की इकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. खूप साऱ्या जागेवर पाणी साचलेलं आहे. खूप छान थंड वाटतं आहे बाहेर आल्याच्यानंतर. पूर्ण बाहेरील पूर्वकामाची जी आहे ती नकाशी पूर्ण जुन्या पुरातनकालीन जे देवदेवतांचे जे चिन्ह म्हणजे स्मृती काढून ठेवलेली आहे ती आपल्याला इथे बऱ्याच जागेवर बघायला मिळून जाईल. ही पूर्ण गणपती आणि घोड्यावरती माणसं बसल्यावरती मोठे हत्ती. फोटो काढायचा का? बाहेरील मागच्या साईडचं दृश्य आहे. म्हणजे काम वगैरे चालू आहे म्हणून आउटगोईंग बंद आहे. आणि हे मंदिराचं वरचं काहीतरी काम चालू आहे. पूर्ण हे झाकून घेतलेलं आहे. हे मंदिराचं वरचं काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे हे पूर्ण झाकून घेतलेलं आहे. अप्रतिम मंदिराचे नजारे. आता इथून आम्ही निघत आहोत. दर्शन वगैरे खूप छान झाले. हे अन्नछत्र आहे, प्रसादालय. बघून खूप छान वाटलं. इथं प्रसाद घेण्याची इच्छा होती पण गर्दी खूप आहे. वेळ खूप लागला आम्हाला. आणखीन नांदेडला जायचं आहे, तिथे जाऊन दर्शन घ्यायचे. तिथून परत माहूरगडला जाण्यासाठी खूप वेळ होईल. त्याच्यामुळे आम्ही इथून लवकरात लवकर निघण्याची कोशिश करतो आहोत. तरी समोर तिथे जेवण करून घेऊ. आपण बघू शकता पूर्ण एकदम छान असं हे दृश्य आहे. पाऊस पडल्यामुळे ते खूप छान थंड असं वाटत आहे. म्हणजे जे खाली जितकी दगड गरम झालेले होते ते आता थोडे थंड झाले आहेत. अगोदर खूप गरम होते पाण्यामुळं. पाणी थोडंसं गरम आहे टेम्परेचर, पण ठीकठाक आहे. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. मोठा त्रिशूल इथे तयार केलेला आहे आणि खाली डमरू नाग वगैरे त्याला घातलेला आहे. खूप छान असा नजारा आहे हा. साईडला छोटे छोटे मंदिर आहेत. हा आपण बघितला होता आपण. हा रथ आहे, पुरातनकालीन रथ. खूप छान असा हा रथ आहे. अन्न प्रसादालय इकडे पण आहे. मी तुम्हाला इथली भरपूर अशी माहिती दिली होती अगोदर. पूर्ण गजबजलेलं आहे. पावसाच्या पाण्यामुळे इथं थंड असं वातावरण आहे. इथे खूप छान अशी रांगोळी काढलेली होती,
पण पाण्यामुळं पूर्ण ती धुवून गेलेली आहे. हे संतोष भाऊ आपले सोबत आहेत, ते इकडे फोटो वगैरे काढत आहेत. मंदिरची साईड वरतून थोडीशी पडझड झाल्यासारखी दिसते. जे प्रथमकालीन होते थोडंफार तुटलेलं किंवा तोडलेलं आहे. इकडे काम चालू आहे, हे दगड वगैरे पडलेले आहेत. असे पूर्ण असे छान दृश्य आहे. आत्ताच आतमधनं बाहेर आलो आहोत. हे इथे पूर्ण मंदिराची माहिती दिलेली आहे. मंदिर 8वे ज्योतिर्लिंग आहे. वरपर्यंत आपण बघू शकता. आम्ही आतमधून दर्शन घेऊन आलो आहोत. आता बाहेर आल्याच्या नंतर हे बाहेरचं आउटमध्ये बाहेर जाण्याचा गेट आहे. आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. हे बाहेर जाण्याचं गेट आहे, म्हणजे मागच्या साईडला आहे. इकडून खूप छान असं प्रवेशद्वारही खूप सुंदर होतं आणि बाहेर जाण्यासाठी जे दरवाजा आहे तोही खूप छान आहे. आपण हे बघू शकता. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ याचे दर्शन आम्ही घेतलेले आहे आणि खरंच खूप अप्रतिम असं सुंदर मंदिर महादेवाचं आम्हाला याचं दर्शन झालेलं आहे. हे आमचं सौभाग्य आहे बघा. दर्शन आमचे छान दर्शन झाले. आता आम्ही इथून निघतो नांदेडसाठी. आता एक 1.5 तास लागेल इथून नांदेडला जाण्यासाठी. 1.5 किंवा 2 तास. आणि मंदिराचं मुख्य आकर्षण काय होतं माहिती आहे का? मला ते स्तंभ खूप आवडले मंदिराचे. इतके सुरेख आणि सुंदर स्तंभ होते ना, अद्भुत. मला त्याच्यापेक्षा जास्त एक आवडलं की जे मंदिर आहे ते खूप आवडलं. नाही, जो मेन ज्योतिर्लिंग म्हणजे पिंड आहे, ती पिंड अंडरग्राऊंड आहे. हा, गाभाऱ्यामध्ये मस्त खाली आहे ना ती. त्याच्यावर मिळत लागत नाही आहे कुठं, जोपर्यंत आपल्याला खाली दाखवत नाही तोपर्यंत. दर्शन एकदम छान झालं, एकदम पद्धतशीर. मूर्ती खूप छान आहे तिथली. ज्योतिर्लिंग ते 8वे ज्योतिर्लिंग आहे महादेवाचं, ते पण खूप छान. कमीत कमी एकदा यावं, इथं दर्शन घ्यावं. आयुष्यातून एकदा तरी औंढा नागनाथ येथे येऊन 8वे ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी, त्याचं दर्शन घ्यावं आणि हे दर्शनाचं सौभाग्य प्रत्येक भाविकाने प्राप्त करावं, ही माझी सदिच्छा आहे. ठीक आहे, आता आपण सरळ भेटू नांदेडमध्ये. नंबर 2 आहे. याच्या समोर मी आता आलेलो आहे. ते खूपच छान अशी सजावट इथेच आहे. आणि हा कारंजा आहे, हा कारंजा नंबर 3. खूपच अप्रतिम अशी सजावट. खूपच सुंदर.